हॅलो आणि नमस्कार मंडळी। तर आज आम्ही नांदवीपुराला गेलो होतो माझ्या आजोबांच्या गावी कुलदैवतांचं दर्शन घेण्यासाठी। आजोबांच्या घरी गेल्यावर सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या। आजी आजोबांसोबत घालवलेले ते क्षण, बाबांचं बालपण, आमचे सुट्टीचे दिवस, अंगणातले खेळ, सगळं काही जसंच्या तसं पुन्हा डोळ्यासमोर उभं राहिलं। माझ्या आजोबांचं घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत, तर त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांची शिस्त, त्यांचा कष्टाळूपणा आणि त्यांच्या कुटुंबासाठीचा अपार प्रेम हे अजूनही जिवंत आहे। असं वाटतं बाबा आज अजूनही तिथे राहतात। त्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताना आजही असं वाटलं जणू ते दारातच उभे राहून म्हणत आहेस, आलीस का ग? माझ्या आजोबांचं हे घर म्हणजे आमच्यासाठी एक आधार आहे, जिथे गेलं की मन एकदम शांत होऊन जातं आणि आयुष्य कितीही पुढे गेलं तरी आपण कुठून आलो आहोत याची जाणीव करून देतं। काही ठिकाणं फक्त वास्तू नसतात, तर ती आपल्या माणसांचा श्वास, त्यांचं प्रेम आणि आपलं संपूर्ण बालपण जपून ठेवलेली असतात। सर्वात आधी आम्ही आमच्या कुलदैवतांचं दर्शन घेतलं। देवळात पाऊल टाकताच एक विलक्षण शांतता मनात दाटून आली, जणू पूर्वजांचा आशीर्वाद पुन्हा एकदा आपल्या पाठीशी उभा आहे असं। त्यानंतर मी माझ्या आजीचं घर पाहायला गेले। जसं आजोबांचं घर आहे तसंच आजीचंही स्वतंत्र घर आहे। त्या भिंती, ते अंगण, दारातून येणारी हवा, सगळंच काही सांगत होतं। आजोबांच्या घरी पुन्हा परतले तेव्हा समजलं की वडीलधाऱ्या व्यक्तींपैकी कृष्ण आजोबा इथे आलेले होते। त्यांची भेट घेतली आणि पुढे आम्ही बापूजी महाराज मंदिर येथे दर्शनाला गेलो। तिथे अतिशय सुंदर आणि समाधानकारक दर्शन झालं। इथे दर्शन घेतल्यानंतर तिथल्या काही सुंदर प्रथा अनुभवायला मिळाल्या। मनोभावे नारळ, फूल अर्पण करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। तिथे प्रदक्षिणा घालण्याची आणि शांतपणे काही क्षण ध्यान करण्याची प्रथा आहे, कारण अशी श्रद्धा आहे की बापूजी महाराजांच्या चरणी मनापासून मागितलेली इच्छा नक्की पूर्ण होते। आणि मग आम्ही आमच्या जागृत देवस्थानात जाखमाता मंदिर येथे गेलो। या देवीबद्दल अशी श्रद्धा आहे की तिचे मंदिर एका दिवसात पूर्ण झाले पाहिजे, नाहीतर ते उभं राहू शकत नाही। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा। लवकरच भेटू, तोपर्यंत बाय बाय।